सर्वांना बघा मित्रांनो, अध्ययन क्षमता स्तर निश्चिती करण्यासाठी निपुण चाचणी घ्यायची आहे. तर त्यासाठी विषय मराठी. आपण याच्या अगोदर कौशल्य वाचन कौशल्याचा आपण पाहिलेला आहे. आता आपण लेखन कौशल्याची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, ही प्रश्नपत्रिका आहे ना, इयत्ता 3री ते 5वी साठी लागू आहे मित्रांनो. इयत्ता 3री ते 5वी साठी लागू आहे. बघ, ते वेगवेगळे स्तर नसल्यामुळे तुम्ही हे कोणत्याही इयत्तेला वापरू शकता. चला बघूया. बघा, पहिला प्रश्न किंवा पहिला स्तर आहे वर्णमालेतील अक्षर पाहून लिहू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यावर आधारित या ठिकाणी काही शब्द आहेत बघा, क, च, प, ल, ह, व. ठीक आहे, हे शब्द त्यांना द्यायचे आहे. दुसरं स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकतो. ओके, जसं की ख, म, ज्ञ, छ, त, ड. त्याच्यानंतर तिसरा स्तर आहे सोपे शब्द पाहून लिहितो. ठीक आहे, जसे सोपे शब्द कोणकोणते आहेत मग? कागद, मिताली, पेरू, माहेर, औषध. ठीक आहे. चौथा स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे ऐकून लिहितो. या ठिकाणी श्रुतलेखन आहे. ओ, ग, स, फ आणि य. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पाचवा स्तर वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द ऐकून लिहितो. ओके, जसे इथे उदाहरण आहे नारळ, कुमार, खेकडा, सीमा, शारदा. ओके. त्याच्यानंतर सहावा स्तर आहे की वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द ऐकून लिहितो. याच्यामध्ये ऐकून लिहितो याचा अर्थ श्रुतलेखन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सांगायचे त्यांना केशरी, तिरंगा, खोकला, गौरी, खैरगाव. ओके. त्याच्यानंतर आहे सातवा स्तर वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हे, जोडाक्षरयुक्त शब्द ऐकून लिहितो. ठीक आहे, जोडाक्षरयुक्त शब्द ऐकून लिहितो. जसं रस्ता, अभ्यास, आपल्या, पुस्तक, त्याचा ऐकून लिहितो याचा अर्थ श्रुतलेखन. या ठिकाणी सुद्धा श्रुतलेखनच घ्यायचं आहे. आठवा स्तर आहे बघा 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्य पाहून लिहितो. आता या ठिकाणी त्यांना अनुलेखन द्यायचं आहे पाहून लिहिण्यासाठी. जसं उदाहरण आहे गाय गोठ्यात आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे मुले गप्पा करतात. त्याच्यानंतर 9वा स्तर आहे बघा 4 ते 5 सोपे शब्दांचे व सोप्या जोडाक्षरांची 2 ते 3 सोपी वाक्ये आकलनासह पाहून लिहितो. इथे सुद्धा अनुलेखन आहे. आकलनासह त्या विद्यार्थ्याने पाहून लिहावी. जशी इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही वेगळे उदाहरणं सुद्धा तुम्ही घेऊ शकता की खारुताई झाडाच्या मागे लपून बसली, बाबाने रिकाम्या जागेत झाडे लावली. आणि तिसरं उदाहरण आहे मीनाने अभ्यास केला नाही. ठीक आहे. 10वा स्तर आहे की 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून लिहितो. याच्यामध्ये पहिलं आहे मामाने खाऊ आणला. दुसरा आहे तेजस खेळत होता. ठीक आहे. 11वा स्तर आहे मित्रांनो 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून लिहितो. ऐकून लिहितो याचा अर्थ श्रुतलेखन. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे आजीने गोष्ट सांगितली, पाऊस केव्हा येईल, अशा प्रकारचे. त्याच्यानंतर 12वा स्तर आहे 2 ते 3 शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो. इथे सुद्धा श्रुतलेखन आहे. तुम्ही वाक्य सांगणार आहात, विद्यार्थ्यांनी ते लिहिणे अपेक्षित आहे. मानसीने दिवा लावला, बुधवारी आठवडी बाजार आहे, गावात पालखी आली. बरोबर. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे 13वा स्तर आहे की 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हासह व आकलनासह 3 ते 4 वाक्य ऐकून लिहितो. जसं श्रुतलेखन इथे लिहायचं आहे की आपल्या गावात शाळा आहे, अस्वल झाडावर चढले, कस्तुरी घरी आली, मुलांनी गारा वेचल्या, अशा प्रकारचे. त्याच्यानंतर 14वा स्तर आहे बघा 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. ठीक आहे, योग्य गतीने लिहितो. इथे सुद्धा श्रुतलेखन. कुणालने आज 3रा पाठ वाचला. त्याच्यानंतर मनीने घरातील उंदीर पटकन पकडला. ठीक आहे. त्याच्यानंतर 15वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह वाक्य ऐकून लिहितो. इथे सुद्धा एकच वाक्य लिहायचं आहे, ते पण ऐकून लिहायचं आहे. मंगलाने लाल, हिरव्या, निळ्या माळा आणल्या.
ठीक आहे, 16वा स्तर आहे बघा. इथे 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून लिहितो. हा 16वा स्तर आहे. याच्यामध्ये काय आहे की आज मुले अभ्यास करून आली, सईच्या घरी कोणती झाडे होती, आणि तिसरं उदाहरण खडूच्या डब्यात लाल निळ्या रंगाचे खडू होते. 17वा स्तर आहे. 6 ते 8 शब्दांची 4-5 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, गावात एक हुशार शेतकरी राहत होता, सहलीत मुलांना खूप मज्जा आली. त्याच्यानंतर तिसरं आहे, शेतातील पीक खुशीने डुलत होते. त्याच्यानंतर झोपाळा उंच उंच गगनात उडाला. आणि 5वं उदाहरण आहे, सुधाकरला भावाची खूप आठवण आली. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा 18वा स्तर आहे. इथे 16वा स्तर लिहिला गेलाय. इथे 18वा स्तर आहे तो की 6 ते 8 शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह वाक्य ऐकून लिहितो. पहिलं उदाहरण आहे, बकरीने न सांगता फळांच्या साली खाल्ल्या. दुसरं उदाहरण आहे, संत कबीराने गंगेच्या तीरावर काय बघितले. तिसरं उदाहरण आहे, आई म्हणाली अंधारात बाहेर जाऊ नका. चौथं उदाहरण आहे, आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत. आणि 5वं उदाहरण आहे, श्यामला आईने कोणती कामे सांगितली. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो कौशल्य लेखनाची. इयत्ता 3री ते 5वीचा आपण बघत आहोत. याच्या अगोदरचा व्हिडिओ होता वाचनाचा, हा आहे लेखनाचा. याच्यानंतर संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया. जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि नक्कीच तुम्ही कमेंट करा, तुमच्या कमेंटमुळे आम्हाला उत्साह वाढतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.